नमस्कार मुलांनो, आज आपण शिकत आहोत इयत्ता 5वी विषय इंग्लिश। तर मुलांना आपण मागील पाठामध्ये शिकलो होतो 3.1 ट्रेंड्स। तर आत्ता आपला जो चॅप्टर आहे तो असणार आहे 3.2। कुठला मुलांनो? द लिटल बबूल ट्री। काय मुलांनो? द लिटल बबूल ट्री हा जो पाठ आहे, हा जो लेसन आहे तो आज आपण इथे अभ्यासणार आहोत। कुठला मुलांनो? 3.2 द लिटल बबूल ट्री हा जो आपला सुंदर असा पाठ आहे, आपण तो इथे छान पद्धतीने इथे काय करणार आहोत तर एक्सप्लेन करणार आहोत। चला तर मुलांनो शिकूयात। काय मुलांनो? द लिटल बबूल ट्री। ओके मुलांनो, चला लर्न करूया। तर बघा मुलांनो, आपल्या पाठाचं नाव काय आहे? तर आपल्या पाठाचं म्हणजेच लेसनचं नाव आहे द लिटल बबूल ट्री। आता सांगा पाहू मुलांनो, द लिटल बबूल ट्री म्हणजेच काय? सांगा पाहू, तुम्हाला काय आठवतं? जे काही तुम्हाला आठवत आहे ते तुम्ही इथे बोलायचं आहे। बघा, द लिटल बबूल ट्री। द लिटल बबूल ट्री म्हणजेच काय मुलांनो? सांगा पाहू, लिटल म्हणजेच काय मुलांनो? बरोबर, लहान। लहान काय मुलांनो? लिटल म्हणजेच लहान। काय आहे लहान? बबूल। बबूल म्हणजेच काय मुलांनो? बाभळीचं झाड। काय मुलांनो? बाभळीचं। कशाचं मुलांनो? बाभळीचे झाड। ट्री म्हणजेच काय मुलांनो? TREE। ट्री म्हणजेच काय? व्हेरी गुड। ट्री म्हणजेच काय मुलांनो? तर ट्री म्हणजेच झाड। तर आज आपण कुठलं चॅप्टर अभ्यासणार आहोत? तर 3.2 द लिटल बबूल ट्री। हे जे प्रकरण आहे, चॅप्टर आहे, ते आपण अगदी उत्तमपणे छानपणे आपण इथे काय करणार आहोत तर अभ्यासणार आहोत। बघा मुलांनो, बबूल ट्री म्हणजे काय हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। बबूल ट्री म्हणजेच काय मुलांनो? तर बबूल ट्री म्हणजे बाभळीचे झाड। तुम्हाला नक्कीच समजलं असेल की बबूल ट्री म्हणजे काय। तर बबूल ट्री म्हणजे व्हेरी गुड, बाभळीचे झाड। हे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे। पुढे बघूया। बघा मुलांनो, इथे तुम्हाला काय दिसत आहे? तर इथे तुम्हाला असंख्य असे झाडे दिसत आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे काय दिसत आहे? तर झाडे दिसत आहे। साहजिकच मुलांनो, द बबूल ट्री जे आहे, द लिटल बबूल ट्री जे आहे ते तुम्हाला कुठे दिसत आहे? तर या जंगलामध्ये, या रानामध्ये तुम्हाला ते दिसत आहे। बघा मुलांनो, याचा आपण काय करणार आहोत तर अर्थ समजून घेणार आहोत। बघा मुलांनो, इन अ ग्रोव्ह ऑफ mango trees there was one little bubble tree। बघा मुलांनो, हे जे काही मँगोज ट्रीज म्हणजेच काय मुलांनो? तर आंब्याची झाडे। सगळे इथे आपल्याला काय दिसत आहे? तर सगळे आंब्याची झाडे आहेत। तर तुम्हाला माहीतच असेल की ज्या ठिकाणी खूप सारे आंब्याची झाडे असतात तिथे त्या पूर्ण सिच्युएशनला आपण काय म्हणतो मुलांनो? हे जे काही सगळे तुम्हाला आंब्याचे झाडे दिसत आहे तर त्या सगळ्यांना आपण काय म्हणू मुलांनो? ज्या ठिकाणी जास्त आंब्याची झाडे ते काय आहे? आमराई। आमराई म्हणजेच काय मुलांनो? तर तिथे फक्त काय असतात? तर फक्त आंब्याची झाडे असतात। त्यालाच काय म्हणतात मुलांनो? तर आमराई म्हणतात। बघा, अशा आमराईमध्ये काही ग्रोज म्हणजेच काय मुलांनो? तर काही असे झाडं असतात, झुडपे असतात, ते काय होतात तर आपोआपच उगतात। तर इथे तसंच हे जे झाड आहे आपलं, कुठलं मुलांनो? द लिटल बबूल ट्री। हे काय आहे? आपलं झाड आहे द लिटल बबूल ट्री। याविषयीच आपण काय करणार आहोत तर याविषयी आपण अभ्यासणार आहोत। बघा, हे आहे ह्या संपूर्ण आमराईमध्ये द लिटल बबूल ट्री। आणि त्या ट्रीचं, त्या झाडाचं बघा, तो झाड इमॅजिन करतोय की मी कसा असायला हवा। जसं की तुम्हाला माहितीच आहे की बाभळीचं जे झाड असतं ते कसं असतं? सांगा बघा मुलांनो, तुम्हाला कोणाला माहित आहे का की बाभळीचं झाड कसं असतं? बघा, बाभळीचं जे झाड असतं त्यांना टोकदार असे काय असतात? काटे असतात। आणि छोटे छोटे त्यांना काय असतात? लीव्ज असतात, म्हणजेच पानं असतात। आणि ते जास्त त्याची हाईट नसते, तर ते कमी हाईटचंच असतं। बघा, इथे आपल्याला दिसत आहे की सगळे काय आहे? आंब्याची झाडं आहेत, काय आहे तर आमराई आहे। आणि इथे शॉर्टमध्ये आपल्याला काय दिसत आहे? तर
बबुल ट्री दिसत आहे. तर बघा बबुल ट्रीला एक अशी खंत आहे की मी शॉर्टच आहे, माझे जे लीव्ज आहे ते छोटे आहे, मला काय आहे तर तीक्ष्ण असे काटे आहेत, असं बबुल ट्रीचं म्हणणं आहे. आणि मग तो इमॅजिन करत जातं बबुल ट्री की काश मला सोन्याची पानं असते तर, जर मला काचेची पानं असते तर. असं कोण इमॅजिन करतंय? बबुल ट्री इमॅजिन करतोय. बघा बबुल ट्रीला तो जसा आहे तसं त्याला नकोय. तर त्याला काय हवं आहे की मलाही सगळ्यांनी काय केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे, मलाही सगळ्यांचं आवडतं व्हायचं आहे, म्हणून मी कसा असायला हवा की सगळ्यांमध्ये सुंदर असायला हवा, असं बबुल ट्रीचं म्हणणं आहे. आणि तेच आपण इथे काय करणार आहोत, आज अभ्यासणार आहोत. बघा मुलांनो, इन ग्रोज म्हणजेच काय मुलांनो की काही झाडांमध्ये काही जे काही आपण मोठमोठे झाडं लावलेले आहेत त्याच्यामध्येच काही छोटी मोठी जे झाडं आहेत, गवत आहे किंवा इतर छोटे मोठे जे काही झुडपे आहेत ते आपोआपच उगवून येणे म्हणजेच काय मुलांनो तर ग्रो. ऑफ मँगो. मँगो म्हणजेच काय मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी तर आता मँगो उन्हाळ्याच्या सीझनमध्ये, समर सीझनमध्ये तुम्ही मँगो हे तर खातातच. काय मुलांनो, मँगो म्हणजेच बरोबर आंबा. मँगो म्हणजेच काय मुलांनो तर आंबा. मँगो ट्रीज हे सगळे काय आहेत मुलांनो, आपल्याला जे चित्रामध्ये दिसत आहेत ते सगळे काय आहेत तर ते सगळे मँगो ट्रीज आहेत. बघा मुलांनो, देअर वॉज वन लिटल बबुल ट्री. आणि तेथे काय होतं मुलांनो तर तिथे एक शॉर्ट असं बबुल ट्री होतं, एक बाभळीचं झाड होतं. कुठे मुलांनो, या सगळ्या आंबराईमध्ये, सगळ्या आंब्याच्या झाडांमध्ये एक छोटंसं सुंदरसं असं काय होतं तर बबुल ट्री होतं, बाभळीचं झाड होतं. पण बघा ना मुलांनो, जसं की आपल्यामध्ये जर कुणाला छान अशी पेन्सिल कुणाकडे असेल किंवा कुणाकडे छान बॅग असेल तर आपण काय म्हणतो की अरे जर मला अशी बॅग असती तर, किंवा माझ्याकडे असा कंपास असता तर, आपण काय करतो लगेच तुलना करायला लागतो की ह्याच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आहे. पण आपण हा विचार करत नाही की माझ्याकडे सगळं काही आहे आणि बिचारा समोरच्याकडे काहीच नाही आहे. तर तसाच हा सुद्धा आपला जो बबुल ट्री आहे तोही विचार करतोय की आंब्याचे झाडं बघा, सगळीकडे त्याला आंब्याचे झाडं दिसत आहेत आणि सगळे मुलं जे आहेत ते आंब्याच्या झाडाखाली खेळत आहेत, आंबे तोडत आहेत, आंबे खात आहेत. तर तसंच मुलांनी जसे आंब्याच्या झाडाला मुलं लाईक करतात तसंच मलाही लाईक करावं, माझ्यावरही प्रेम करावं, असं कुणाचं म्हणणं आहे तर बबुल ट्रीचं म्हणणं आहे. तसंच मुलांनो की बबुल ट्रीला असं वाटतं की जर आपण आपलं रूप पालटलं तर कदाचित सगळेजण आपल्याला काय करेल, लाईक करेल. तसं आपलंही काय असतं मुलांनो की आपल्याही काही ॲम्बिशन्स असतात, आपलंही काही म्हणणं असते की अरे जर मी सगळ्यात वेगळा दिसलो असतो, जर माझं काही वेगळं स्वप्न असतं. म्हणजेच देवाने आपल्याला जसं बनवलेलं आहे मुलांनो तसंच आपण सगळ्यात छान आहे, हे या आपल्याला बबुल ट्री या पाठातनं शिकायला मिळणार आहे. बघा ना, मग सगळ्या आंबराईमध्ये संपूर्ण जे काही आंब्याची झाडे आहेत त्या झाडांमध्ये एक छोटंसं असं उगवलेलं बबुल ट्री, एक बाभळीचं झाड, ते काय म्हणत आहे बघा मुलांनो की द लिटल ट्री वॉज प्रिटी बट इट वॉज नॉट हॅपी. वन डे इट सेड. बघा हे जे आहे ना बबुल ट्री, हे कसं आहे मुलांनो, द लिटल ट्री वॉज प्रिटी. हे जे झाड आपल्याला इथे दिसत आहे ते कसं आहे, प्रिटी आहे. प्रिटी म्हणजेच काय मुलांनो, प्रिटी म्हणजेच सुंदर. काय मुलांनो, प्रिटी म्हणजेच सुंदर. बघा PRETTY. काय मुलांनो, PRETTY. प्रिटी म्हणजेच काय, सुंदर. असे जे काही आपण इकडे शब्द घेणार आहोत ते तुम्ही सारखे सारखे काय करायचे आहे, रिपीट करायचे आहे. म्हणजेच पुढे जो काही लेसन येईल त्या लेसनमध्ये आपल्याला ते शब्द ओळखायला इझी जाणार आहे. म्हणून सगळ्यांनी काय करायचं आहे तर सारखे आपल्याला जे काही शब्द आहे त्याचे स्पेलिंग देखील आपल्याला म्हणायचे आहे आणि तो शब्द सुद्धा आपल्याला लवकरात लवकर कॅच करता येईल असा प्रयत्न करायचा आहे. बघा मुलांनो, द लिटल म्हणजेच काय मुलांनो, बरोबर, लिटल म्हणजेच काय तर लहान. ट्री म्हणजेच काय तुम्हाला माहितीच असेल, बरोबर, झाड. काय मुलांनो, झाड. लिटल म्हणजेच काय मुलांनो तर झाड. हे काय आहे, लहान झाड आहे.
वॉज वॉज म्हणजे जे ते काय आहे की प्रिटी होतं. काय आहे मुलांना, हे ऑलरेडी प्रिटी होतं, दिसायला सुंदर होतं. बघा ना, एखादी मुलगी किंवा मुलगा दिसायला खूप सुंदर दिसतो, पण त्याने जर आपल्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या मुलीला किंवा मुलीला बघितलं तर त्याला असं वाटतं, अरे हा माझ्यापेक्षा सुंदर आहे. म्हणून हे जे झाड आहे ना, दुसऱ्यांना बघते की दुसरे कसे आहेत, माझ्यापेक्षा सुंदर आहेत. पण ते ऑलरेडी कसं होतं, जे बबल ट्री जे होतं आपलं, ते ऑलरेडी कसं होतं तर खूप सुंदर प्रिटी दिसायला होतं. बघा, बट पण काय मुलांनो, बट BUT बट इट वॉज नॉट हॅपी. काय मुलांनो, इट वॉज नॉट हॅपी. हे जे ट्री आहे आपलं बबल ट्री, ते हॅपी नव्हतं, आनंदी नव्हतं. का बरं आनंदी नव्हतं मुलांनो? कारण ते काय करत होतं की ते स्वतःला बघत नव्हतं, तर कुणाला बघत होतं, इतर जे आंब्याई आहे, आंब्याची झाडे आहे, त्यांना बघत होतं. कोण मुलांनो? बबूल ट्री. बरोबर. बघा मुलांना, हॅपी, हॅपीचे स्पेलिंग याच्या आधी जे काही आपण प्रकरण अभ्यासले त्याच्यामध्ये हॅपी हा वर्ड आलेला आहे. HAPPY, HAPPY, हॅपी. हॅपी म्हणजेच आनंदी. ओके मुलांनो. नेक्स्ट बघा, वन डे. काय मुलांनो? वन डे. वन डे म्हणजेच एके दिवशी. डे म्हणजेच काय मुलांनो? दिवशी. DAY दिवशी. वन डे, एके दिवशी. इट सेड. सेड म्हणजेच काय मुलांनो? म्हणणे. सेड म्हणजेच काय मुलांनो? म्हणणे. एके दिवशी हा जो बबूल ट्री आहे तो काय म्हणाला मुलांनो? बघूया पुढे. आय डू विश. काय म्हणाला तो? तो काय विश करतोय की आय हॅड बिग लीव्स. काय बोलतोय तो? काय इमॅजिन करतोय की आय हॅड बिग लीव्स, ऑल द अदर ट्रीज हॅव बिग लीव्स. म्हणजेच इतर झाडांपेक्षा त्याची जी पानं आहेत मुलांनो, ती कशी असायला हवे? बिग असायला हवे. बघा, बिग म्हणजेच काय मुलांनो? तर मोठे. BIG, बिग म्हणजेच काय मुलांनो? बरोबर, मोठे. आणि LEAVES म्हणजेच काय मुलांनो? तर पाने. लिव्स म्हणजेच काय मुलांनो? तर पाने. हा जो आहे ट्री, तो एक दिवशी काय म्हणत आहे की माझे पानं कसे असायला हवेत? तर मोठे असायला हवे. बघा मुलांनो, आय डू विश, काश असं असतं की आय हॅड बिग लिव्स, की माझे पानं कसे असते? मोठे असते. ऑल द अदर ट्रीज हॅव बिग लिव्स, आणि इतर झाडांपेक्षा माझे पानं कसे असायला हवेत? तर मोठे असायला हवेत. तर बघा मुलांनो, तो इमॅजिन करत आहे की माझे पानं कसे असायला हवे आहेत? तर मोठे असायला हवे आहेत. पुढे बघा. बघा पुढे काय म्हणत आहे बबूल ट्रीज की माय थॉर्न्स आर शार्प अँड स्टिफ. म्हणजेच काय मुलांनो? तर काटे. त्याचे जे काटे आहेत मुलांनो, टॉर्न्स म्हणजेच काय मुलांनो? तर काटे. बघा, THORNS, टॉर्न्स म्हणजेच काय मुलांनो? तर काटे. आर शार्प अँड स्टिफ. कसे आहेत त्याचे? शार्प आहे, अगदी टोकदार आहे, आणि कसे आहेत? तीक्ष्ण असे आहे. चिल्ड्रन डू नॉट लाईक मी. त्यामुळे जे चिल्ड्रन आहे, जे मुलं आहेत, ते काय करत आहेत? तर मला लाईक करत नाही आहेत. का मुलांनो? कारण माझे जे काटे आहेत ते कसे आहेत? अगदी शार्प आहेत, तीक्ष्ण आहेत आणि टोचणारे आहेत. म्हणून जे काही मुलं आहेत, जे आंब्याच्या झाडाखाली खेळायला येतात, ते जे मुलं आहेत ते मला लाईक करत नाही, माझ्या जवळ येत नाही, तर ते काय करतात? माझ्यापासून दूर पळतात. का बरं? कारण काय आहे की बबूलच्या झाडाला तीक्ष्ण काटे असल्यामुळे त्या झाडाखाली कोणीही खेळत नाही. आणि मग कुठल्या झाडाखाली खेळतात ते मुलं? तर आंब्याच्या झाडाखाली खेळतात. आंब्याच्या झाडाला झोका बांधतात, तिथेच खूप खूप खेळत असतात. पण बबूलच्या झाडाखाली कोणीही खेळत नाही, कारण त्याची जी पानं आहे ती छोटी छोटी आहे, आणि त्याला जी काठी आहेत ती कशी आहेत? तीक्ष्ण अशा स्वरूपाची आहेत. आणि त्याची जी हाईट आहे ती सुद्धा कशी आहे मुलांनो? कमी आहे. म्हणून त्या झाडाखाली कुणीही खेळत नाही. पुढे बघूया. बघा मुलांनो, मग नेक्स्ट डे काय झालं? नेक्स्ट डे
when the little tree woke up, it had big leaves. It was just like the mango trees. बघा, जसं की आपण एक लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली असेल. कुठली मुलांनो? एक लाकूड तोड्या होता आणि तो जो लाकूड तोड्या आहे त्या लाकूड तोडता तोडता, झाड तोडता तोडता त्याची जी कुऱ्हाड आहे ती कुठे पडली? विहिरीमध्ये पडली. आणि मग विहिरीमधून काय झालं की तो जो लाकूड तोड्या आहे तो काय करायला लागला? हताश झाला, निराश झाला. का? कारण त्याची जी कुऱ्हाड होती ती कुठे पडली होती? विहिरीमध्ये पडली होती. आणि त्याचा तो उदरनिर्वाह होता, म्हणजे पोट भरण्याचे त्याचं ते साधन होतं. तो खूप काय झालेला? तर निराश झालेला. आणि मग जेव्हा त्याचा आवाज, रडण्याचा आवाज जेव्हा त्या विहिरीमधील एका देवीने ऐकला, तेव्हा ती जी देवी आहे ती वरती सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली. आणि मग तो लाकूड तोडा काय म्हणाला की ही माझी कुऱ्हाड नाही. मग परत ती आतमध्ये गेली, परत चांदीची कुऱ्हाड घेऊन आली आणि म्हणाली ही देखील कुऱ्हाड माझी नाही. आणि मग परत तिने काय केलं? त्याचीच कुऱ्हाड म्हणजे लोखंडाची कुऱ्हाड जेव्हा त्याने वरती आणली तेव्हा तो लाकूड तोड्या म्हणाला की ही कुऱ्हाड कुणाची आहे? तर माझी आहे. बघा मुलांनो, अशाच प्रकारे ह्याच गोष्टीवर आधारित आपले काय आहे? द लिटल बबल ट्री ही एक गोष्ट, ही एक कथा आधारलेली आहे. पण त्या लाकूड तोड्याने जसा प्रामाणिकपणा दाखवला आणि त्यावर मग त्या देवीने काय केलं? त्याला तिन्ही ज्या कुऱ्हाड आहे त्या भेट स्वरूपात त्या लाकूड तोड्याला दिल्या. का बरं? कारण त्याचा प्रामाणिकपणा बघून त्याला काय दिलं? तर तिन्ही कुऱ्हाडी भेट म्हणून दिल्या. तसंच आता ह्या बबल ट्रीला सुद्धा केव्हा आठवणार सगळं काही? की आपण जसं आहोत तसं, की पुढे जसं जसं तो अनुभव घेत जाईल तसं तसं त्याला रिअलाइज होत जाईल की आपण जसं आहोत तसं कसं आहोत, की अगदी व्यवस्थित आहोत. बघा मुलांनो, नेक्स्ट डे व्हेन द लिटल ट्री वोक अप, पुढच्या दिवशी जेव्हा तो झोपेतनं उठला तेव्हा काय झालं? इट हॅड बिग लीव्स. त्याला काय आले? मोठी मोठी पानं आलेत. आणि इट वॉज जस्ट लाईक द मँगो ट्री. त्याला काय फील झालं की तो आता मँगो ट्री सारखा दिसायला लागलाय. खूप मोठे मोठे त्याला काय आलेले आहेत? तर पाने आलेले आहेत. जेव्हा तो दुसऱ्या दिवशी उठतो तेव्हा अचानक त्याचं जे रूप आहे ते कसं झालेलं दिसतं? अगदी पालटलेलं दिसतं. म्हणजेच रात्री झोपताना त्याने जे काही स्वप्न बघितलं होतं की मला काय असायला हवं, की मुलांनी लाईक करायला हवं, मला हे काटे नसायला हवेत, माझे छोटे छोटे पानं नसायला हवेत, तर मोठे मोठे पानं असायला हवेत, हे सगळं इमॅजिन करून जेव्हा तो झोपतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठतो तेव्हा काय होतं मुलांनो? तर तेव्हा अचानकपणे त्याला मोठे मोठे पानं हे आलेले असतात. आणि मग बघा तो किती हॅपी होतो की अरे, मी जसं इमॅजिन केलं होतं की मला काय हवं? तर मोठमोठी पानं हवेत, मुलांनी माझ्या झाडाखाली यायला हवं आणि माझ्या झोपाळा बांधायला हवा, तसं माझ्या झाडाखाली काय करायला हवं? तर खेळायला हवं, मला लाईक करायला हवं, असं ह्या झाडाचे काय आहे मुलांनो? त्याची एक इच्छा आहे. तर आता ती पूर्ण झाली की नाही ते आपण बघूया पुढे. बघा पुढे काय आहे मुलांनो, की नाव आय एम हॅपी इट सेड. आता बघा, जेव्हा त्याने असं इमॅजिन केलेलं की मला काय हवं, तर मीही कसा दिसायला हवा? तर आंब्याच्या झाडासारखा दिसायला हवा. आणि जेव्हा तो दुसऱ्या दिवशी उठला तेव्हा खरंच त्याला काय आलेली? की मोठी मोठी पानं आली होती. म्हणजेच त्याचा जो चेहरा आहे तो अगदी बदलून गेलेला होता. कोणाचं मुलांनो? हे जे द लिटल बबल ट्री आहे त्याचं. बघा तुम्हाला इथे हे जे झाड आहे ते चेंज झालेलं दिसणार आहे. आता त्याच्यावरती काय नाही आहे? तर काटे नाही आहेत, छोटी छोटी पानं नाही आहेत. तर तुम्हाला इथे दिसून येईल की त्याचे आता काय झालेले आहेत? मोठे मोठे लीव्स झालेले आहेत, पानं झालेली आहेत. आणि बघा तो काय म्हणत आहे की नाव म्हणजेच काय मुलांनो? NOW. बघा मुलांनो, NOW नाव म्हणजेच काय? की आत्ता काय मुलांनो? आय ॲम म्हणजेच मी. आत्ता मी कसं झालेलो आहे मुलांनो? तर हॅपी झालेलो आहे. बघा HAPPY. हॅपी म्हणजेच काय मुलांनो? आनंदी. हॅपी म्हणजेच काय मुलांनो?
तर आनंदी. आता हे ते जे त्याचं रूप आहे मुलांनो, ते चेंज झाल्यानंतर द लिटल बबल ट्रीला काय वाटत आहे की आता मी कसा झालेलो आहे, तर खूप आनंदी झालेलो आहे. आणि असं कोण म्हणत आहे मुलांनो? इट सेड. बघा, इट जेव्हा मुलगा बोलत असतो तेव्हा आपण काय वापरतो मुलांनो? ही. बरोबर. आणि जेव्हा मुलगी बोलत असते तेव्हा आपण काय वापरतो मुलांनो? SHE, शी. आणि जेव्हा इतर गोष्टी ज्या आहेत त्यांच्यासाठी, जसं झाडं आले, बर्ड्स आले किंवा ॲनिमल्स आले किंवा एखादी निर्जीव वस्तू आली, तर तिच्यासाठी आपण काय वापरणार मुलांनो? जर ते बोलत असतील तर इट. इट म्हणजेच काय मुलांनो? ते. IT, इट. म्हणजे हे जे झाड आहे, ते काय म्हणालं की नाव आय एम हॅपी. काय म्हणालं मुलांनो? नाव आय एम हॅपी. म्हणजे आता मी कसा आहे, तर आता मी खूप आनंदामध्ये आहे. इट सेड. इट सेड म्हणजेच काय मुलांनो? बघा, इट म्हणजे ते आणि सेड म्हणजे म्हणणे, म्हणाले. कोण म्हणाले मुलांनो? तर हे जे आपलं लिटल बबल ट्री आहे ते म्हणाले की आता मी कसा आहे, तर आता मी खूप आनंदात आहे. बघा मुलांनो, SAID, सेड. सेड म्हणजेच काय मुलांनो? अगदी बरोबर. सेड म्हणजेच काय, तर म्हणाले. कोण म्हणाले मुलांनो? हा जो आपला छान सुंदर असा बबल ट्री आहे तो म्हणाला की नाव आय एम हॅपी. का? कारण आता जो चेहरा आहे बबल ट्रीचा तो कसा झालेला आहे? अगदी बदलून गेलेला आहे. पुढे बघूया मुलांनो. बघा मुलांनो, आता तो तर हॅपी झालेला आहे. तो कोण म्हणजेच मुलांनो? तो म्हणजे हे जे इट ट्री. हा जो ट्री आहे तो काय म्हणत आहे बघा मुलांनो? हे जे आपलं झाड आहे ते आनंदी झालेलं आहे. द बबल ट्री वॉज हॅपी बट. नंतर काय घडलंय बघा मुलांनो? बट. बट म्हणजेच काय मुलांनो? BUT. बट. बट म्हणजेच पण. पण काय झालेलं आहे? अ गोट म्हणजेच एक. इथे अचा जो वापर आहे तिथे अला आपण काय म्हणणार आहोत की एक. गोट म्हणजेच काय मुलांनो? GOAT. गोट म्हणजेच काय? बरोबर, बकरी. काय मुलांनो? बकरी. केम म्हणजे मुलांनो काय? CAME. केम म्हणजेच काय? अगदी बरोबर, केम म्हणजेच आली. काय मुलांनो? एक बकरी तिथे आली. Along and ate up all the big leaves. बघा, ॲट म्हणजेच काय मुलांनो? की खाणे. तिथे काय आलेली आहे? ह्या झाडाजवळ एक गोट आलेली आहे, एक बकरी आलेली आहे आणि तिचे जे लांब लांब पर्ण आहेत, पानं आहेत, लीव्ज आहेत, ते कुणी खाल्लेली आहे? तर गोटने खाल्लेली आहे. बघा मुलांनो, हा जो आपला बबल ट्री होता तो खूप आनंदी होता. खूप आनंदी होता का? कारण त्याचे जो चेहरा आहे तो अगदी बदलून गेलेला होता आणि त्याला त्याच्या मनासारखं इथे रूप मिळालेलं होतं. पण काय झालं मुलांनो? बट अ गोट केम अलॉंग. बघा, ती जी बकरी आहे ती या झाडाखाली आली आणि त्यानंतर ॲड अप ऑल द बिग लीव्स. तिने काय केलेलं आहे की हे सगळे जे बिग लीव्स आहे, मोठे मोठे पानं आहेत, ते त्या बकरीने सगळे खाऊन टाकलेली आहेत. बघा, मग हे सगळं खाल्ल्यानंतर बकरीने आता आपले जे बबल ट्री आहे ते काय म्हणत आहे? बघा मुलांनो, इथे तुम्हाला काय दिसत आहे? तर ही बकरी आलेली दिसत आहे आणि त्या बकरीने बघा काय केलेलं आहे, तर सगळी जी झाडांची पानं आहे, या सगळ्या झाडांची जी मोठमोठी पानं आहेत ती या बकरीने काय केलेलं आहे मुलांनो? तर खाल्लेली आहेत. आता बघा, आता आपलं बबल ट्री काय झालेलं आहे? अगदी निष्पर्ण झालेलं आहे, पानरहित झालेलं आहे. म्हणजेच सगळे पानं कोणी खाल्लेले आहे मुलांनो? बरोबर, बकरीने खाल्लेली आहे, गोटने खाल्लेली आहे. आता बघा, त्याच्या झाडावरती एकही पान राहिलेलं नाही. ती सगळी पानं कुठे गेलेली आहेत? बकरीच्या पोटामध्ये गेलेली आहेत. आता बघा, इथे ते निष्पर्ण झालेलं आहे, पानरहित झालेलं आहे. आता बघा ते काय म्हणत आहे द बबल ट्री? बबल ट्री म्हणत आहे ओ, म्हणजेच अरे देवा. ओफ डिअर म्हणजेच अरे देवा. ओ डिअर म्हणजेच काय मुलांनो?
अरे देवा, सेड द बबूल ट्री. सेड म्हणजेच बघा मुलांनो, मागच्याच लाईनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की सेड म्हणजेच काय, म्हणणे. बरोबर. आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, प्रत्येक वर्डची स्पेलिंग लक्षात ठेवायची आहे आणि त्याला काय म्हणतात हे देखील आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या लेसनमध्ये आपल्याला त्या वर्डची काय होईल मुलांनो, जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होणार आहे. म्हणजेच आपल्याला प्रत्येक वर्ड एका लेसनपासून लास्ट लेसनपर्यंत काय करायचं आहे, तर लर्न करत राहायचं आहे, समजून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय होईल, त्याचे मिनिंगसुद्धा कळतील आणि त्याचा अर्थसुद्धा आपल्याला लावता येईल. बघा मुलांनो, SAID, सेड म्हणजेच काय मुलांनो, अगदी बरोबर, सेड म्हणजेच बोलणे, म्हणणे. द बबूल ट्री, आता बघा आपलं बबूल ट्री म्हणजेच बाभळीचं झाड आपल्याला इथे काय म्हणत आहे. बघा मुलांनो, ट्री लक्षात ठेव, ट्री तर तुमच्या लक्षात आहेच, TREE, ट्री म्हणजेच काय, अगदी बरोबर, झाड. आणि बबूल म्हणजेच काय मुलांनो, तर या झाडाला काय म्हटलं गेलेलं आहे, अगदी बरोबर, काय म्हटलं गेलेलं आहे, बबूल. बबूल म्हणजेच काय, तर बाभळीचे झाड असं कुणाला म्हटलेलं गेलं आहे की हे जे आपलं शॉर्ट बबूल ट्री आहे ते म्हणजेच बाभळीचं झाड, त्यालाच काय म्हणतात मुलांनो, तर बबूल ट्री म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने. बघा मुलांनो, आय विश, आता परत ते काय करत आहे की दुसरी विश मागत आहे. पहिले विश तर त्याने मागितलेली कुठली मुलांनो, बरोबर, त्याला काय असायला हवे की मोठे मोठे पानं असायला हवे आणि त्यानुसार जेव्हा तो दुसऱ्या दिवशी उठला तेव्हा त्याचा चेहराच अगदी बदलून गेलेला होता. आता तो परत काय मागत आहे, तर एक विश मागत आहे. कुठली मुलांनो, बघा, आय हॅड गोल्ड लीव्स. आत्ता त्याची विश काय आहे, त्याची इच्छा काय आहे की काय असावं ह्या झाडावरती, बबूल ट्रीवरती काय असावं, तर गोल्ड लीव्ज असावे. गोल्ड म्हणजेच काय मुलांनो, GOLD, गोल्ड म्हणजेच सोन्याची. काय मुलांनो, गोल्ड म्हणजेच सोन्याची. आणि लीव्ज बघा, LEAVES, लीव्ज म्हणजेच काय मुलांनो, बरोबर, काय, पाने. तर ह्या आपल्या बबूल ट्रीची जी पाने आहेत, जी लीव्ज आहेत, ती कशी असायला हवी मुलांनो, बरोबर, गोल्ड असायला हवी. म्हणजेच याची इच्छा जी आहे ती काय आहे की आत्ता मला हिरवे मोठे पानं नको आहेत, तर मला काय हवे आहेत, तर सोन्याची पानं हवे आहेत. बरं, आता याने इच्छा हे का व्यक्त केली असेल की त्याला सोन्याचीच पानं हवी आहेत, त्याला हिरवे पानं नको आहेत. बघा पुढे पुढे तो काय म्हणत आहे, तो गोड्स डू नॉट एट गोल्ड लीव्स. बघा, त्यांनी ही इच्छा का व्यक्त केलेली आहे की मला आता सोन्याची पानं हवी आहेत, हिरवी मोठी पानं नको आहेत. का बरं त्याला सोन्याची पानं हवी आहेत, कारण जी गोट आहे, गोट म्हणजेच काय मुलांनो, GOATS, गोट्स म्हणजेच ज्या बकऱ्या आहेत त्या काय करणार आहेत, त्या सोन्याच्या पानं खाणार नाही आहेत. गोल्ड लीव्स म्हणजेच काय मुलांनो, गोल्ड लीव्ज म्हणजे सोन्याची पानं. सोन्याची पानं ह्या बकऱ्या खाणार आहेत का मुलांनो, नाही. म्हणून बबूल ट्रीला काय हवं आहे, तर गोल्ड लीव्ज हवे आहेत. बघा काय हवे आहेत मुलांनो, व्हेरी गुड, गोल्ड लीव्ज, जेणेकरून ह्या ज्या गोट्स आहेत ते काय करणार नाहीत, तर डू नॉट एट लीव्ज, ते सोन्याची पानं खाणार नाहीत. बघा मुलांनो, इट म्हणजेच काय, तर खाणे. कोण खाणार नाही, गोट्स खाणार नाही. जर बबूल ट्रीवरती म्हणजेच माझ्यावरती जर सोन्याचे पानं असेल, तर ज्या बकऱ्या येतील झाडाखाली सावली घेण्यासाठी त्या काय करणार आहेत, तर हे जे गोल्ड लीव्ज आहेत, सोन्याची पानं आहेत, त्या खाणार नाही. म्हणून बबूल ट्रीने काय व्यक्त केलेलं आहे की आता मला हिरवी पानं नको आहेत, तर काय हवं आहे की सोन्याची पानं हवे आहेत, गोल्ड लीव्ज हवे आहेत.